थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ दयाला. कशाचा भुकेलाय? कशाचा भुकेलाय? प्रेमाचा भुकेलाय. फक्त शुद्ध भावनेने तुम्ही एक बेलाचं पान व्हा, ते तुमच्यावर प्रसन्न आहे. भगवान भुवनेश्वर तुमच्यावर प्रसन्न आहे. फक्त भाव पाहिजे, शुद्ध भाव पाहिजे. एक वेळेचा प्रसंग आहे. कणप्पा नावाचा एक भिल्ल आहे. कणप्पा नावाचा एक भिल्ल आहे. शिकार करत असताना तो जंगलामध्ये फिरत होता. दिवसभर त्यानं शिकार पाहिली, पण त्याला काही शिकार मिळाली नाही. खूप फिरला, कंटाळला, आणि एक ठिकाणी त्याला एक महादेवाचं शिवालय दिसलं. भगवान महादेवाचं मंदिर दिसलं. तो कंटाळलेला कणप्पा त्या ठिकाणी त्या मंदिरामध्ये जाऊन बसला. थोड्या वेळ त्यानं त्या भगवान महादेवाचं रूप पाहिलं. मन खेचलं गेलं त्या महादेवाकडे. बिल्ल होता, शिकार करायचा, मांस खायचा, पण शुद्ध भाव होता म्हणून मन खेचलं गेलं त्या महादेवाकडे. आता त्याने ठरवलं की रोज या ठिकाणी यायचं आणि भगवान महादेवाची पूजा करायची. पण शेवट भिल्ल असतो, त्याला काय माहिती की कशी पूजा करतात. त्याला काय कशी पूजा कशी करायची त्याला माहित नव्हतं. त्याच मंदिरामध्ये एक ब्राह्मण सुद्धा पूजा करायचा. पण याला काय, ब्राह्मण भिल्ल होता, याला कशाचं काय कळतंय, कशाचा ब्राह्मण. पण शुद्ध भाव होता ना मनामध्ये. शुद्ध भाव असल्यामुळं त्यानं ठरवलं की आजपासून मी रोज त्या ठिकाणी भगवान महादेवाच्या मंदिरात जाईल आणि त्या ठिकाणी महादेवाची पूजा करेल. ठरवलं कणप्पानं. रोज जंगलामध्ये हिंडायचा, पण त्याला पूजेची वेळ सुद्धा माहित नव्हती. ज्या वेळेस त्याच्या मनाला येईल त्यावेळेस तो एका तलावापाशी जायचा. आपल्या मुखामध्ये पाण्याचा गुळणा घ्यायचा. थोडंसं पाणी आपल्या मुखामध्ये घ्यायचा. त्याला काय माहिती कसं पाणी वाहतात, कशाने भगवान शंकराचा जलाभिषेक करतात. आपल्या मुखामध्ये थोडंसं पाणी घ्यायचा. चालत चालत जंगलामध्ये थोडासा, ह्या झाडाचा थोडासा पाला, वाळलेला थोडासा पाला, थोडस सुकलेले फुल असो, कसे पण फुल असो. शेवट भिल्ल होता, त्याला काय माहिती काय पुजायचंय, काय व्हायचंय. चालत चालत कुठल्याही झाडाचा, बाबळीचा पाला असो, कशाचा पाला असो, कशाचे फुलं असो, वरबडायचा. या हातामध्ये थोडे फुलं घ्यायचा, थोडस मुखामध्ये पाणी घ्यायचा, आणि शिकार केलेला हरणाची असो, कशाची सुद्धा शिकार केलेली असली ना, थोडासा एवढा मांसाचा गोळा घ्यायचा. शेवट भिल्लच, त्याला काय माहिती की कशाचा निवड दाखवतात आणि कशी पूजा करतात. थोडस फुल वाळलेले, कसं पण पाला पाचोळा घ्यायचा. एका हातामध्ये पाला पाचोळा, एका हातामध्ये थोडस मांस. पण दादा शुद्ध भाव होता मनामध्ये. काय होतं? शुद्ध भाव होता. रोज त्या ठिकाणी जायचा. त्या ब्राह्मणाने पूजा केलेली असायची, त्याला काय माहित काय करायचं. त्या ठिकाणी जायचा, जोड्या सकट पायाने त्या पिंडीवरचे फुलं बाजूला सारायचा. शेवट भिल्लच, जोड्या सकट पायात चप्पल असताना सुद्धा पिंडीवर पाय ठेवायचा आणि आपल्या पायाने फुलं बाजूला सारायचा. कारण शुद्ध भाव होता. एका हातामध्ये मांस, एका हातामध्ये थोडीशी सुकलेली कशी पण फुलं. थोडीशी तो खाली नव्हता ठेवत फुलं, आपल्या जोड्या सकट पायानेच ती फुलं सारायचा. एका हाताने तो पाला विस्कटून द्यायचा. त्या भगवान शंकराच्या पिंडीवर फक्त प्रेमानं व्हायचा. तो पाला चौकडासा विस्कटून द्यायचा. थोडासा तो मांसाचा तोंडातली गुळणी पिंडीवर टाकायचा आणि तो मांसाचा गोळा त्या ठिकाणी भगवान महादेवाला व्हायचा आणि नमस्कार करायचा, दंडवत घालायचा आणि रोज आपल्या शिकारी करता निघून जायचा. पण शुद्ध भाव होता बाबा, शुद्ध भाव होता. त्या कणप्पाचा शुद्ध भाव होता. रोज त्याचप्रमाणे तो कणप्पा यायचा. चालत असताना एका तळ्यातल्या मुखामध्ये पाणी घ्यायचा, एका हातामध्ये मांसाचा गोळा, एका हातामध्ये पाला पाचोळा. त्या ठिकाणी जायचा आणि ते जोड्या सकट पायाने फुलं बाजूला सारायचा. परत तशीच पूजा करायचा. आता त्या ब्राह्मणाला चिंता लागू लागली की अशा प्रमाणे
अशी पूजा भगवान शिवाची कोण करताय? अशी त्या ब्राह्मणाला चिंता लागू लागली. पण तो भिल्लच शेवट कनप्पा होता, भिल्ल होता. तो रोजच्या प्रमाणे तो मांसाचा गोळा, पाणी आणि थोडासा पालापाचोळा घेऊन त्या ठिकाणी जायचा आणि त्या शिवलिंगावर अर्पण करायचा. पण एक दिवस त्या ब्राह्मणानं ठरवलं की कोण आहे हा, याला आपण आज पकडायचं. असं त्या ब्राह्मणाने ठरवलं. आता त्या ठिकाणी तो ब्राह्मण एका खिडकीतून डोकवून पाहायला लागला आणि काय जाणत नाही हा महादेव, काय जाणत नाही हा भुवनेश्वर, सर्व काही कळतं त्याला. तो कणप्पा त्या ठिकाणी रोजच्या प्रमाणे थोडासा मांस, थोडासा पालापाचोळा आणि मुखामध्ये थोडस जल घेऊन त्या ठिकाणी आला. तो पंडित खिडकीतून पाहतोय. पण महादेवानं सुद्धा ठरवलं, भुवनेश्वरानं सुद्धा ठरवलं की आज या कणप्पाची परीक्षा घ्यायची. शुद्ध भाव याचा सुद्धा आपण याची परीक्षा घ्यायची. कणप्पा त्या ठिकाणी मंदिरात आला. रोजच्या प्रमाणे भगवान भुवनेश्वराची पूजा करणार, महादेवाची पूजा करणार. तेवढ्यात त्यानं पाहिलं की भगवान महादेवाच्या डाव्या डोळ्यामधून रक्ताचा पूर वाहतोय, लोंढा वाहतोय रक्ताचा. त्या कणप्पानं पाहिलं, शुद्ध भाव होता. अंतकरण दाटून आलं, रडायला लागला तो कणप्पा. त्यानं ते विचित्र दृश्य पाहिलं, रक्त वाहतय खाली. कणप्पानं कुठलाही विचार न करता, शुद्ध भाव होता कणप्पाचा, भिल्ल असून सुद्धा शुद्ध भाव होता, कुठलाही विचार न करता आपल्या शिकारीचा बाण घेतला, मांसाचा गोळा या ठिकाणी टेकवला आणि एका हातानं आपला डोळा काढला आणि त्या शिवलिंगाला बसवला. शुद्ध भाव होता दादा, शुद्ध भाव होता. एका डोळ्यातून त्याच्या रक्त व्हायला लागलं, वेदना होत आहे. पण शुद्ध भाव आहे भगवंताविषयी. शुद्ध भाव असल्यामुळं त्यानं पाहिलं की आता भगवंताचा उजवा डोळा नीट झाला. पण अजून परीक्षा पूर्ण झालेली नव्हती. आता भगवान महादेवाच्या दुसऱ्या डोळ्यामधून रक्त व्हायला लागलं. खूप वाईट वाटलं कणप्पाला, खूप अंतकरण भरून आलं. हुंदके देऊ देऊ तो कणप्पा रडायला लागला. आता कणप्पानं ठरवलं की उजवाही डोळा काढायचा आणि भगवंताला अर्पण करायचा. ठरवलेलं आहे, पण करायचं कसं? एका हातामध्ये मांस फुलं आहेत, एका हातानं डोळा काढणार आहे. हातातला प्रसाद आणि फुलं कशी खाली ठेवावी? खाली ठेवायची नाहीत. कणप्पानं बाण घेतला, थोडासा विचार केला आणि ज्या ठिकाणाहून रक्त वाहतंय त्या ठिकाणी उजव्या पायाचा अंगठा त्या भगवान महादेवाच्या डोळ्यावर ठेवला. जोड्या सकट पायाने उजव्या पायाचा अंगठा महादेवाच्या एका डोळ्यावर ठेवला. उजव्या हाताने डोळा काढला आणि तो सुद्धा डोळा भगवान महादेवाला अर्पण केला, कारण शुद्ध भाव होता. भगवान महादेवाला राहिलं नाही, प्रगट झाला आणि दर्शन दिलं. विठ्ठल विठ्ठल. त्या गणपतीची भक्ती पाहून भगवान महादेव प्रसन्न झाले आणि त्याचा सुद्धा जन्म मरणाचा फेरा चुकवला. अहो काही लागत नाही या महादेवाला. कशाचीच अपेक्षा नाही तुमची, दंड नाही तुमची, गाडी नाही, बंगला नाही, कशाचीच अपेक्षा नाही. फक्त शुद्ध भावानं एक बेलाचं पान, थोडस चंदन आणि अक्षता. तुमच्या भक्ती भावानं काही पण व्हा. तुम्ही जर एखाद्या आंब्याचं पान सुद्धा वाहिलं ना, फक्त शुद्ध भाव पाहिजे. आंब्याचं पान सुद्धा भगवान महादेव बेलाचं पान म्हणून स्वीकार करेल. फक्त शुद्ध भाव पाहिजे. काय काय लागतं भगवान शिवाच्या पूजा करता तेच नाथ बाबा अभंगाच्या तृतीय चरणात सांगतो.